श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महामार्गावर लळिंग टोल नाक्याजवळ ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने होणारी गोतस्करी गोरक्षकांच्या मदतीने मोहाडी पोलिसांनी रोखली। अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेबाबत धुळेकर जनतेची 100 वर्षातील मोठी फसवणूक, माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। सेवानिवृत्त जवान गणेश नानकर यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न। प्रभाग क्रमांक 19 मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ। भिल समाजाचे तिसरे महासंमेलन शिंदखेडा येथे 28 मार्च रोजी होणार। आणि दमणे येथील सतीश ठाकरे यांना त्वरित अटक करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग टोल नाक्याजवळ कत्तलीच्या उद्देशाने ट्रकमधून होणारी गोतस्करी गोरक्षकांच्या मदतीने मोहाडी पोलिसांनी रोखली असून 21 गोवंशांना जीवनदान देण्यात आले। मुंबई आग्रा महामार्गावर लळिंग टोल नाक्याजवळ शिरपूरहून मालेगावकडे ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने होणारी गोतस्करी गोरक्षकांच्या मदतीने मोहाडी पोलिसांनी रोखली असून 21 गोवंशांना जीवनदान देत दोघांना ताब्यात घेऊन ट्रकसह सुमारे 8,81,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गोरक्षक भावेश राजपूत, चंद्रकांत विभांडी, गणेश डापसे, दुर्गेश चव्हाण हे लळिंग टोल नाक्याजवळ हॉटेल दर्याजवळ उभे असताना त्यांना माहिती मिळाली की ट्रक क्रमांक GJ16 AV 7858 मधून बेकायदेशीर गुरांची तस्करी होत आहे। सदर ट्रक धुळ्याकडून मालेगावकडे जात आहे। त्यावरून सदर बाबत मोहाडी पोलिसांना ही माहिती देण्यात आली। मोहाडी पोलीसही टोल नाक्याजवळ हजर झाले। त्यानंतर काही वेळाने सदर क्रमांकाचा ट्रक धुळ्याकडून आला। त्यास गोरक्षक व पोलिसांनी थांबवून चालक साजिद खान सईद खान वय 30 राहणार मालेगाव व सहचालक वाजिद हसीम पिंजारी यांना ट्रक मधील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये निर्दयतेने पाय बांधून कोंबलेले 22 गोवंश आढळून आले। त्यामुळे सदर ट्रक पोलीस ठाण्यात नेऊन दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। यात 7 लाखांचा ट्रकसह 8,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गोवंशांना देखरेखीसाठी नौकार गोशाळेत सोडण्यात आले। 22 पैकी 1 गोवंश मयत झाले होते। या प्रकरणी चालक साजिद खान सईद खान वय 30 राहणार शाहबाज नगर गल्ली नंबर 3 मालेगाव, वाजिद हनीफ पिंजारी वय 32 राहणार कल्पना टॉकीज तळोदा जिल्हा नंदुरबार, मोहम्मद राहणार तळोदा, इम्रान उर्फ भुऱ्या ठाण राहणार शिरपूर या चौघांविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहम्मद तसेच इम्रान पठाण हे फरार आहेत। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा पाणी पुरवठा व तापी पाणी पुरवठा योजनेत फरक नाही, तरी सुद्धा नैसर्गिक उताराचा खोटा दावा केला जात आहे। ही धुळेकर जनतेची 100 वर्षातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकारांसोबत केलेल्या पाणी दौऱ्यादरम्यान केला आहे। धुळे शहराला अक्कलपाडा धरणातून येणारे पाणी हे नैसर्गिक उताराने नव्हे तर 250 अश्वशक्तीच्या 5 पंपांनी येते। तापी पाणी पुरवठा योजना व अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना यात तत्वतः गुणात्मक फरक नाही, तरी देखील नैसर्गिक उताराचा खोटा दावा केला जात आहे। धुळेकर जनतेची ही 100 वर्षातील सर्वात मोठी फसवणूक असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे। यासाठी त्यांनी पाहणी दौराही केला। यावेळी नगावबारी परिसरात करोडो लिटर पाणी वाया जात असल्याचे दृश्यही त्यांनी पत्रकारांना दाखवले। याबाबत अधिक माहिती अशी की धुळे शहराला पिण्यासाठी नियमित पाणी मिळावे यासाठी अक्कलपाडा प्रकल्पामध्ये 400 MCFT पाण्याचा साठा राखीव ठेवला आहे। सदर पाणी धुळेकरांना मिळावे यासाठी तब्बल 173 कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करून सदर योजनेचे काम हाती घेण्यात आले। खरे तर तापी पाणी पुरवठा योजना व अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना यात तत्वतः व गुणात्मक कुठलाही फरक नाही, कारण तापी पाणी पुरवठा योजनेत पाणी उचलण्याकरता 450 अश्वशक्ती क्षमतेचे 5 पंप लावले, तर सदर पंपातून रोज किमान 50 ते 60 MLT म्हणजे 1 ते 1.5 MCFT पाणी आणता येऊ शकते। त्यासाठी वीज बिलाचे दरमहा 80 लाख रुपये खर्ची पडतात, तर 173 कोटी रुपये खर्च करून 250 अश्वशक्तीच्या लावलेल्या 5 पंपांपैकी 2 किंवा 3 पंपावरून 1 MCFT पाणी मिळते। म्हणजे दरमहा किमान 1 कोटी 10 लाख रुपये ते 1 कोटी 20 लाख रुपये वीज बिलापोटी पालिकेला भुर्दंड बसतो। तापी पाणी पुरवठा योजनेतून जामफळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणावायचे पाणी 450 अश्वशक्तीच्या पंपांनी आणावे लागते। जामफळ येथून नैसर्गिक उताराने धुळे शहराला पाणी पुरवठा होतो, तर अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेतून पाणी शुद्ध करून धुळे शहराला पाणी पुरवठा केला जातो। 1 MCFT पाणी उचलण्यासाठी व जलशुद्धीकरण केंद्रासाठी साधारणतः वीज बिलाचा 25 ते 30 लाखांचा खर्च अनिर्वाह आहे। मोठा गाजावाजा व आरडाओरडा करून केलेल्या अक्कलपाडा योजनेत व धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी केलेल्या तापी पाणी पुरवठा योजनेत काही मात्र फरक नाही। वास्तविक अक्कलपाडा धरणातून मृत पाण्याचा साठा रिक्त करण्याकरता केलेल्या सुविधेतून पुढील पाईप केली असती तर नैसर्गिक उताराने व 1 रुपये विजेचा खर्च न घेता
धुळे शहराला पाणी पुरवठा करता आला असता अथवा कोयना प्रकल्पाचे अनुकरण करायला हवे होते, असे महापालिकेने केले नाही असेही गोटे यांनी सांगितले. नव्यानेच कार्यान्वित केलेल्या अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला आत्ताच किमान 60 ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे भाग्य उजळले आहे. पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना व जनावरांना पिण्यासाठी धुळे महानगरपालिकेचे शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच तापी पाणी पुरवठा योजनेलगत असलेले शेतकरी भाग्यवान आहेत. शहरालगत असलेल्या नगाव शिवारातील अजमेरा यांच्या फार्मसी कॉलेजच्या बाजूला असलेल्या नाल्यातून बिलाडी शिवारातील धरण पूर्ण भरले आहे. सदर तापी योजनेचे पाणी न्याळोद या गावाच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचले आहे. ही काही गेल्या 15-20 दिवसात घडलेली घटना नाही, तर गेल्या 5 महिन्यांपासून फुटलेल्या अथवा फोडलेल्या पाईपलाईनमुळे भीषण दुष्काळातही या भागातील विहिरी तुंबलेल्या आहे. हे सुद्धा अनिल गोटे यांनी पत्रकारांना दाखवून दिले. पालिकेच्या पाणी चोरीचं पाप माजी आमदार अनिल गोटे यांनी आज या ठिकाणी उजागर केलेलं आहे. महानगरपालिकेने शहराकडनं महानगरपालिकेच्या पाणीपट्टीपोटी करोडो रुपये वसूल करायचं आणि नगाव बारी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये म्हणजे महानगरपालिका आणि नगाव याच्या बरोबर सेंटरला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाईपलाईन फोडलेली आहे आणि लाखो लिटर नाही तर काही MCFT पाणी या ठिकाणी वाया जात आहे. आणि या पाण्याचा वापर हा नुसतं फक्त पिण्यासाठी होत नाही, तर या पाण्याचा वापर शेतीसाठी होतो आहे. या भागात आम्ही बघितलं सगळ्या विहिरी भरलेल्या आहेत. आज आम्ही प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. तर आम्हाला हा विश्वास वाटला की या ठिकाणी अक्षरशः पूर आल्यासारखी परिस्थिती या नाल्याला झालेली आहे आणि या ठिकाणी करोडो लिटर पाणी वाया जातं आहे. हे कोणाच्या लक्षात येत नाही. अशा पद्धतीने महानगरपालिकेतील झारीतील शुक्राचार्यांनी हे सुनियोजित पद्धतीने हा कट रचलेला आहे आणि करोडो लिटर पाणी आणि महानगरपालिकेच्या शहरवासियांना मिळणारं पाणी पळवण्याचं काम नसून हे पाणी चोरीचं काम महानगरपालिकेच्या संबंधित यंत्रणेकडनं होतं याचा विश्वास आम्हाला या ठिकाणी आल्यावर पटतो आहे. धुळे शहराला पाणी मिळत नाही याचं मुख्य कारण सुद्धा लक्षात आलंच नाही की निघालेला तो पूर्ण बंधारा भरलेला काय वसुलून वाहतं पाणी आणि या ठिकाणी पाईपलाईन फोडलेली आहे. ही फुटलेली नाही म्हणत फुटलेली आहे आणि लोकांना त्या गावामध्ये प्यायला पाणी आहे आणि इथल्या बाजूला हे कुटुंब भरली आहे. एवढंच नाही, या नाल्याच्या काठावरच्या सगळ्या विहिरी भरलेल्या आहेत. चांगलं शुद्ध पाणी लोकांना भाजी धुवायला, कपडे धुवायला आणि शेतीला पण मिळेल. धुळे महापालिकेचे आणि भाजपच्या 5 वर्षाच्या व्यवस्थेत शासनातील लोकांना दिलेली पद्धत. जुन्या धुळे येथील सेवानिवृत्त जवान गणेश नानकर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाची पारवा रोडवरील नक्षत्र लॉन येथे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. जुने धुळे येथील सेवानिवृत्त जवान गणेश तुकाराम नानकर यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे शहरातील पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्स येथे रविवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश घुगे हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. सेवानिवृत्त जवान गणेश नानकर यांचा कुटुंबियासह सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश घुगे, माजी मुख्याध्यापक NM जोशी, जोसेफ मलबारी, महेश मिस्त्री, माजी आमदार शरद पाटील, रवींद्र काकडे, मनोज भोई, मनोज मोरे, संजय वाल्ले, सुभाष कोटेचा, सिंधुबाई नानकर, तुळशीदास नानकर, बारकू नानकर आदी उपस्थित होते. असा कार्यक्रम मला वाटला नव्हता असा होईल, तर फार चांगल्या प्रकारे आयोजित केला. आणि थोडक्यात काय सांगायचं, पहिले बोलायला द्यायला पाहिलं होतं, आता सगळे उठून गेले. प्रोत्साहित करायचं ते काम मी नक्कीच करणार आहे आणि त्यांना प्रोत्साहन देणार आहे. आपल्या भावी वाटचालीस मी त्यांना नक्की शुभेच्छा देणार, मार्गदर्शन करणार आहेच. आणि मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो. मी मनालीच्या पुढं रोहतांग टॉपला होतो. त्यावेळेस असा प्रसंग झाला की सकाळी माझ्याबरोबर नाश्ता करून गेला होता एक मुलगा, माझ्याच बरोबरचा होता. रिकव्हरी घेऊन गेला होता आणि वापस येताना ती रिकव्हरी खाली दरीत गेली. ती दरीत गेली तर त्या ड्रायव्हरची मुलगी 8च महिन्याची होती.
तो प्रसंग आम्ही पाहिला आणि त्याला हेलिकॉप्टरने नेण्यात आलं. त्यावेळेस त्याला हात लावायला कोणी तयार नव्हतं, कारण त्याचं रक्त कंटिन्यू वाहत होतं. तर आम्ही 2-3 जणांनी मिळून त्याला त्या याच्यात चादरीत टाकलं आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये ठेवलं. एवढाच वाईट प्रसंग झाला होता. बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी घडल्या आणि तुम्ही एवढे टाइम देऊन माझे भाषण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर आता बोललेत पैसे दिल्याशिवाय काम करत नाहीत. मेरकर तात्या सत्य बोलले आणि यांच्याकडूनही तुम्ही पैशाची अपेक्षा करता. बंद केलं मी ते. GR काढला महाराष्ट्र शासनाचा. माजी सैनिक आणि सैनिक त्यांचं कुटुंबीय हे VIP ठरवले जाईल. जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष असेल. शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांच्या कामाला प्राधान्य दिले जाईल. रेकॉर्ड आहे, कायदे झालेत, अंमलबजावणी होत नाही. कायदे केले जातात, अंमलबजावणी होत नाही. 85 शेतकऱ्यांना, माजी सैनिकांना उदरनिर्वाहासाठी 5-5 एकर जमीन मिळवून दिली. बेघर माजी सैनिकांना धुळ्यामध्ये मोफत जमीन मिळवून दिली. आज आदर्श सैनिक कॉलनी आहे, हे आता बसलेले माजी सैनिक आहेत, हे त्या कॉलनी मधलेच जवान आहेत. पण त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, शरद पाटील साहेब, त्यावेळेची गोष्ट ही जागेसाठी झगडलो. मला लाज वाटते, मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना ज्या जागा मी यांच्यासाठी मिळवल्या होत्या त्या जागा आमच्याच आमदारांनी लाटल्या. शेवटी मला त्यावेळेचे राज्यपाल एअर चीफ मार्शल लतीफ साहेब यांना घेराव घालावा लागला आणि त्यावेळेला त्या लतीफ साहेबांनी अध्यादेश काढण्याचा दम दिला. अरुण भाटिया साहेब होते त्यावेळेला कलेक्टर. अरुण भाटिया साहेबांनी सांगितलं की 1 मिनिटामध्ये मी यांना जागा देतो, फक्त या आमदार खासदारांना आवरा. आणि तो अध्यादेश काढण्याचा दम दिल्यानंतर ही जागा यांना उपलब्ध झाली. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये पठाण यांच्या गोदामापासून तर हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराथन योजनेअंतर्गत पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फराज जमील हे उपस्थित होते. शहरातील अल्पसंख्याक भागात मूलभूत सुविधा जसे रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत होते. याबाबत प्रभाग क्रमांक 19 मधील नागरिकांतर्फे आमदार फारुख शाह यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 19 पठाण गोडाऊन पासून ते हाफिज रऊफ यांच्या घरापर्यंत येथे कॉन्क्रीट रस्ता करणे या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत सलीम शाह, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी, नगरसेवक मुख्तार अन्सारी, डॉक्टर दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, इस्माईल अन्सारी, मौलवी शकील, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, छोटू मच्छीवाले, सऊद सरदार, हारून काटिक, आसिफ शाह, सुफी आजी, इब्राहिम पठाण, सऊद आलम, सलमान खान, मलेका काटिक, कैसर अहमद, हालिम शमशुद्दीन, नाजिम शेख, मुजाहिद शेख, रईस शाह, शाहिद शाह, रिजवान अन्सारी, अयूब अन्सारी, शब्बीर अन्सारी, अनिस काजी, इजहार हुसेन, दिलहार हुसेन, डॉक्टर बापूराव पवार, मेहमुना अन्सारी, मोहम्मद हुसेन, अफसर शाह, कलम अन्सारी आदी उपस्थित होते. क्रमांक 19 येथे वडजई रोड पासून तर माजी नगरसेवक जलील हाजी साहेब यांच्या गोडाऊनपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम माझ्या हस्ते ह्या कामाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ह्या कामासाठी आमचे ह्या परिसरातील कार्यकर्ते हलीम शमसुद्दीन, सऊद आलम, सऊद सरदार तसेच ह्या परिसरातील
नगरसेवक डॉक्टर सरफराज अन्सारी, हाजी जलील अहमद साहेब आणि अनेक लोकांनी ह्या कामासाठी माझ्याकडे मागणी केलेली होती. त्यानिमित्ताने मी ह्या कामासाठी नगरोत्थान ह्या योजनेतून 50 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते. त्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे. ह्या प्रसंगी माझ्यासोबत आमचे बंधू सलीम शेठ, छोटू हाजी साहेब मच्छीवाले, हरुणभाई खाटीक, नगरसेवक नासिर पठाण आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. आता कसं आहे की हे भाजपची सरकार आहे, गृहमंत्री पण भाजपचे आहे. आता सामान्य नागरिकांचं तर सोडा, पण आपण बघितलं असेल जे लोकप्रतिनिधी आहे, आमदार असो किंवा नगरसेवक असो, त्याचप्रमाणे आता जे मुख्य वृत्तवाहिनीचे संपादक निखिल वागडे साहेब यांच्या सारख्यांनासुद्धा असुरक्षितता वाटायला लागली आहे. आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पूर्ण राज्यभरात निर्माण झालेला आहे. तरी ह्या गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर आपला नैतिकतेच्या जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत भिल समाजाचे 3रे महासंमेलन शिंदखेडा येथे 28 मार्च रोजी घेण्याचे ठरवण्यात आले. शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीत भिल महासंमेलनाबाबत चर्चा होऊन 28 मार्च रोजी 3रे भिल महासंमेलनाचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. पहिले भिल महासंमेलनाची सुरुवात शिंदखेडा येथून झाली होती. विरळ रोड येथे मोकळ्या परिसरात ऐतिहासिक पहिले भिल महासंमेलन घेण्यात आले होते. दुसरे देवळ्यात तर 3रे महासंमेलन शिंदखेडा येथे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले. सदरील भिल संमेलन 2 दिवस असेल. पहिल्या दिवशी 28 मार्चला आदिवासी समाजभूषण सन्मान, विविध गुणवंत विद्यार्थी व इतर मान्यवर यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. तसेच सांस्कृतिक सोहळाही होणार आहे. मुख्य महासंमेलन 29 मार्च रोजी होणार असून सकाळी 9 वाजता शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात विविध आदिवासी समाजाची कला आविष्कार सादर होतील. शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्ती आदी चर्चासत्र व मार्गदर्शन होणार आहे. सदर बैठकीस भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक ऐरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, राजेश मालचे, गणेश सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, राहुल ठाकरे, बळीराम निकुंभ, राजू सोनवणे, अनिल ठाकरे, राहुल कोतवाल, श्यामा ठाकरे, सागर चित्ते, किरण चित्ते, अंबालाल ठाकरे, शंकर ठाकरे, गजू मोरे, मनसुराम तडवी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आज शिंदखेडा शहरात भिल समाज विकास मंच च्या भिल महासंमेलन, जे 3रं भिल महासंमेलन आहे ऐतिहासिक, ते ऐतिहासिक भिल महासंमेलन धुळे जिल्ह्यात शिंदखेडा शहरात येणाऱ्या मार्च 29 रोजी ऐतिहासिक भिल महासंमेलन होणार आहे. त्याच्यासाठी आज मिटिंग भिल समाजाने आयोजित केलेली होती. त्या भिल महासंमेलनाच्या प्रमुख उपस्थित होती नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ, आमचे वरिष्ठ कार्यकर्ते बळीराम भाऊ, राजूदादा, गजू भाऊ आणि सर्व त्यांची टीम आणि धुळे जिल्ह्यातल्या सर्व कानाकोपऱ्यातला कार्यकर्ता. आज आमच्या ठरवण्यात आलं मार्च महिन्यात 29 मार्च 29ला भिल महासंमेलन जे ऐतिहासिक होणार आहे याच्यावर चर्चा करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्त, जल, जंगल आणि जमीन येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाजावर होणारे अन्याय अत्याचार याच्यावर सखोल चर्चा करण्यात येईल भिल महासंमेलनात. म्हणून आम्ही आज या मिटिंगाद्वारे सर्व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आदिवासी भिल्ल समाजाला जाहीर विनंती करतो, भिल समाज विकास मंचच्या वतीने काही येणारा 29 मार्च रोजी शिंदखेडा शहरात जिल्हा धुळे येथे येण्याची कृपा करावी. आम्ही त्यांना विनंती करतो की भिल महासंमेलनाला सर्व भिल्ल समाजाने हजेरी लावावी. आपकी जय जवाहर. धुळे तालुक्यातील धमाने येथील सतीश ठाकरे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी धमाने येथील दलित बांधवांतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे तालुक्यातील दमाने येथे राहणारे व ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत सतीश विठ्ठल ठाकरे यांच्यावर दाखल गुन्ह्यात त्यांना त्वरित अटक करावी अशी मागणी दमाने येथील दलित समाज बांधवांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की धुळे तालुक्यातील दमाने येथील दलित महिला मंगलबाई राजेंद्र वैसाने यांचे पती कैलासवाची राजेंद्र बटू वैसाने हे ग्रामपंचायत दमाने तालुका जिल्हा धुळे येथे दिनांक 1/6/2005 पासून 13/11/2023 पर्यंत 18 वर्ष पाणी पुरवठा कर्मचारी या पदावर कायमस्वरूपी नोकरीस होते. परंतु दिनांक 13/11/2023 रोजी मंगलबाई राजेंद्र वैसाने यांचे पती मयत झाले व त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर अनुकंपाच्या तत्वावर मंगलबाई राजेंद्र वैसाने यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच यांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांना सुद्धा निवेदने देण्यात आली। या निवेदनाचा राग घेऊन सतीश विठ्ठल ठाकरे यांनी दिनांक 1/2/2024 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मंगला बैसाने यांना आरवाची शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला। या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात भादवी कलम 354, 509, 323, 506 अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, परंतु ठाकरे यास अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही। ते मोकाट फिरत असून त्यांच्यावर कुठल्याही कायद्याचा वचक बसलेला नाही, म्हणून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मंगेश बैसाने, रमेश बैसाने, तुकाराम नेतकर, अक्काबाई नेतकर, आनंद देवरे, अरुणाबाई देवरे, गौतम जाधव, शीतल जाधव, रेखाबाई बैसाने, राकेश नेतकर, गौतम देवरे, निंबा वाघ, राकेश सैंदाने, सिद्धार्थ पवार, बजरंग वाघ, गजानन नेरकर, संदीप बैसाने आदी उपस्थित होते। धुळे शहरातील धमाणे ग्रामपंचायत येथील मयत राजेंद्र भटू बैसाने यांची मयत झालेली होती। तदनंतर त्यांची पत्नी जी होती मंगलाबाई राजेंद्र बैसाने यांना नियमानुसार शासनाच्या निर्णयाप्रमाणे, शासन प्रणालीप्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये अनुकंप तत्वावर त्यांना त्या ठिकाणी लावलं गेलं पाहिजे होतं। परंतु सदरील ग्रामपंचायतीमध्ये जे काही सरपंच आहेत त्या सरपंचांनी एक वेगळ्या प्रकारचं दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आणलं, त्या ठिकाणी लावून घेतलं। हे वेळोवेळी त्यांना सांगत होते की मला लावा बुवा, माझा तो अधिकार आहे। परंतु 1 तारखेला सरपंचाचा मुलगा जो आहे तो मुलगा गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्यानंतर संबंधित मंगलाबाई राजेंद्र बैसाने जे आहे त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि लाताबुक्क्यांनी मारणं हे संपूर्ण गावाने बघितलं। तदनंतर त्यांना त्या ठिकाणाहून उचलून सोनगीर PSC सेंटरला ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर काही लोकांनी आम्हाला फोन केले। आम्ही त्या ठिकाणी 1 तारखेला गेलो। संध्याकाळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। तो जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सतीश विठ्ठल ठाकरे। हा ग्रामसेवक आहे। हा राहतो नाशिक जिल्ह्यामध्ये शहापूरला याची ड्युटी आहे। तिथून त्याला फोन केला गेला चुकीच्या पद्धतीने। त्याने येऊन सदर मंगलाबाईला मोठ्या प्रमाणामध्ये खालच्या लेवलला म्हणजे त्या शिव्या कशा पद्धतीच्या आहेत म्हणजे ते बोलता येणार नाही अशा पद्धतीने लाच्छानस्पद कृत्य केलं आणि त्या मातेला त्या ठिकाणी खूप मारहाण केलेली आहे। त्या पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यात 354, 509, 523, 506। त्या दिवशी जर आम्ही धुळ्याहून सगळा समाज जर गेलो नसतो तर त्या ठिकाणी यांच्यावर कदाचित मारता मारता हे त्या ठिकाणी मरणावस्थेत देखील पडलेले आम्हाला दिसून आलेले असते। पोलीस स्टेशनमध्ये आम्ही त्यांना घेऊन गेल्यानंतर सदरील जे काही पोलीस आहेत त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला, परंतु 1 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे। आतापर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आम्हाला प्रशासनाला हे सांगायचं आहे, सोनगीर पोलीस जर यांच्यावर कारवाई करत नसतील तर हा तपास LCBला देण्यात यावा असं आम्ही पोलीस अधीक्षकांना या ठिकाणी नम्र निवेदन देतो, विनंती करतो। आणि संबंधित जो काही सतीश ठाकरे आहे याच्यावर कारवाई करून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे जो काही गुन्हा दाखल केलेला आहे त्याला जेल व्हायला पाहिजे, कारण की तो पैशाच्या जीवावर त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रणा काबूज करतो आहे आणि कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी तो अँटीसिपेटरी घेतो आहे। परंतु ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे आणि 354 जो काही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये अँटीसिपेटरी ही मिळत नाही। कायद्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर या ठिकाणी संबंधित जी काही महिला आहे तिला न्याय मिळण्यासाठी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे। याच्या माध्यमातून आम्ही असं प्रशासनाला सांगू इच्छितो, जर त्याला 24 तासामध्ये जर अटक केली नाही तर आम्हाला नाईलाजाने जन आंदोलन संपूर्ण समाजाच्या माध्यमातून करावा लागेल। याची प्रशासनाने या ठिकाणी नोंद घ्यावी। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। महामार्गावर लळिंग टोल नाक्याजवळ ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने होणारी गोतस्करी गोरक्षकांच्या मदतीने मोवाडी पोलिसांनी रोखली। अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेबाबत धुळेकर जनतेची 100 वर्षातील मोठी फसवणूक, माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप। सेवानिवृत्त जवान गणेश नानकर यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न। प्रभाग क्रमांक 19 मध्ये रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ। भिल समाजाचे 3रे महासंमेलन शिंदखेडा येथे 28 मार्च रोजी होणार। आणि दमणे येथील सतीश ठाकरे यांना त्वरित अटक करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपली। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।